नमस्कार, मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सध्या संसदेत एक विषय मोठ्या चर्चेत आहे, तो म्हणजे वक्फ बोर्ड संशोधन बिल. त्याचं चर्चा सुरू आहे त्याच्यावर. हा वक्फ बोर्ड प्रकार नक्की आहे काय? सर्वसामान्य लोकांमध्ये ही उत्सुकता आहे. ऐकतायत सर्व, वाचतायत सर्व, पण नक्की हे वक्फ बोर्ड झालं कधी, त्याचा हेतू काय, आणि आता सध्या त्यावर जे काही राजकारण सुरू आहे त्याचा आपण एक स्पष्टपणे वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर उदय निरगुडकर. त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, पण तरीही वक्फ बोर्डावर त्यांना का बोलवलंय, तर त्यांचा जो अभ्यास आहे तो नुसताच वक्फ बोर्डापुरता मर्यादित नाही, तर देश विदेशात जो त्यांचा फिरल्यामुळे जो दांडगा अनुभव आहे, तर इतर देशांमधली स्थितीही ते कम्पेअर करून सांगणार आहेत, तुलना करून सांगणार आहेत. तर आपण जास्त वेळ न घालवता लगेचच डॉक्टर उदय निरगुडकरांकडे जाऊयात. उदयजी नमस्कार. सर्वसामान्य नमस्कार, तुमचं स्वागत आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनातला पहिला प्रश्न आहे, हा वक्फ काय, जे काय आहे हे नक्की आहे काय, जरा स्पष्ट कराल का? गौड बंगाल, गूढ बंगाली जादू असा शब्द जर तुम्ही ऐकला असेल तर तो इथे चपखलपणे लागू होईल. याचं कारण, जी अनेक मुस्लिम बहुल राष्ट्र आहेत, टर्की असेल, सौदी अरेबिया असेल, किंवा युनायटेड अरब एमिरेट्सचा अनेक मोठा भाग असेल, या अनेक राष्ट्रांमध्ये मी व्यवसायानिमित्त अनेकदा गेलेलो आहे. तिथल्या अनेक मुस्लिम नेत्यांची चर्चा केलेली आहे, गप्पा मारल्या आहेत, काही लोकांबरोबर व्यवसाय देखील केलेले आहेत. कुठेही मला मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा हे वक्फ बोर्ड नावाचं गौड बंगाल दिसलं नाही. ते फक्त भारतामध्येच दिसलं, म्हणून मी त्याला गौड बंगाल असा शब्द वापरला. तर त्याचा एक ढोबळ मनाचा अर्थ असा आहे की कोणा मुसलमानाची, म्हणजे मुसलमान धर्मात जन्माला आलेल्या किंवा मुसलमान धर्माचं पालन करणारा जो आहे, त्याची जी वैयक्तिक प्रॉपर्टी असेल, त्याला इनहेरिटेड असेल, म्हणजे आई वडिलांकडे मिळाली किंवा त्याची वैयक्तिक जी प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी तो दान करतो. तो कशाकरता दान करतो? तर तो दान करतो सामाजिक कार्यासाठी, तो दान करतो धार्मिक कार्यासाठी, किंवा काही वैयक्तिक ह्याच्यासाठी सुद्धा तो दान करू शकतो. आणि हे फक्त अशा प्रकारचं दान हे फक्त मुस्लिम समाजात आहे का? अजिबात नाही. हिंदू समाजामध्ये सुद्धा, पारशी समाजामध्ये सुद्धा, ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा, शीख समुदायामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत की जे अशा प्रकारचं दान समाजासाठी, मग त्या समाजामध्ये इतर धर्मीय पण येतात, स्वतःच्या जातीसाठी, धर्मासाठी, देवळांसाठी, शाळांसाठी, आरोग्यासाठी असे देत असतात. त्यामुळे याच्यात काही वेगळं होतंय अशातला भाग नाही. वेगळं काय आहे तर या सगळ्यासाठी आमच्याकडे एक बोर्ड आहे, वक्फ बोर्ड. इथं खरी मेघ आहे. आता हे जे वक्फ बोर्ड आहे, तशा प्रकारचं वक्फ बोर्ड फक्त भारतामध्ये आहे. इतर कुठल्याही मुस्लिम राष्ट्रामध्ये तसं वक्फ बोर्ड असल्याचं कोणी मला दाखवून द्यावं. अँड दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणून मी म्हटलं की हे एक मोठं गौड बंगाल आहे. तर हे गौड बंगाल आहे, हे ठीक आहे. इथपर्यंत आपण आता अगदी तुम्ही स्पष्टपणे हा दावाच आहे तुमचा, आणि हे अगदी मांडलंय की बाकी कुठेही नाही. पण हे वक्फ बोर्ड आलं कशा करता? म्हणजे भारतात स्थापन साधारण 1954 साली काहीतरी पहिल्यांदा स्थापन झालं, पण त्याचं मग नक्की हे स्थापन करण्यामागचा हेतू काय? 1954 साली त्या संदर्भातला कायदा आला. हा, परंतु वक्फ बोर्ड किंवा वक्फ बोर्डाची जी वक्फ बोर्डाच्या अंडर जे काम चालतं, ते काम साधारणतः ह्या 1913, 1914 या काळापासून सुरू होतं. आणि 1923 साली पहिल्यांदा त्याला एक लूज कायद्याचं असं स्वरूप देण्यात आलं. पुढे भारत स्वतंत्र झाला. तो लढा हिंदूंबरोबर मुसलमानांनी लढला. खिलाफत चळवळ येईपर्यंत मुसलमान आणि हिंदू खांद्याला खांदा लावून लढत होते. पण खिलाफतीने मात्र याच्यात फरक केला, आणि मग त्यांना स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा सिद्धांत सांगितला गेला. आणि मग त्यातून पाकिस्तानची, आणि पाकिस्तान पुढे बांगलादेश, आणि आज बांगलादेशचं काय झालं ते आपण बघतोय. त्याविषयी वेगळा कार्यक्रम करूया कधीतरी. परंतु
आपल्याकडे 1954 साली हा कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यातल्या काही तरतुदी मी तुम्हाला सांगतो. एकदा वक्फ बोर्डाला दिलेली जमीन सुप्रीम कोर्ट सुद्धा परत घेऊ शकत नाही. नंबर 2, तुमची जमीन, स्वप्नील सावरकर राहतात ते घर किंवा जिथून तुम्ही आता रेकॉर्डिंग करताय, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यभूमी असलेला तो जो पुतळा आहे, तो जो स्टुडिओ आहे, त्या जागेवर वक्फ बोर्डाने उद्या दावा केला की ही जागा आमची आहे, तर ही जागा त्यांची नाही, वक्फ बोर्डाची नाही, हे सिद्ध करायची जबाबदारी तुमची आहे. आणि तुम्ही त्याकरता कोणाकडे जायचं? तुम्ही त्याकरता जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय असं कुठे जायचं नाही, सुप्रीम कोर्टातही जायचं नाही. तुम्ही जायचं वक्फ बोर्डाकडे. आणि त्या वक्फ बोर्डावर कोण आहे? तिथे समाजातलं, मुस्लिम समाजातलं संपूर्ण प्रतिनिधित्व आहे का? तर तेही नाही. त्याचे कायदे भारतीय संविधानाशी सुसंगत आहेत का? तर तेही नाही. मुस्लिम समाजातले सर्व जे घटक आहेत, म्हणजे पसमंदा मुस्लिम आहेत, मुसलमान महिला आहेत, या सगळ्यांना त्याच्यामध्ये इक्वल पार्टिसिपेशन आहे का? तर त्यांनाही नाही. म्हणजे आमच्याकडच्या देवळांमध्ये अगदी पूजा अर्चा असेल, त्यात सर्वधर्मीय, सर्व जातीय आहेत, महिला पुजारी सुद्धा आहेत, अनेक प्रकारचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सगळे संस्कार आपल्याकडे महिला सुद्धा करतात. या सगळ्यामध्ये ज्ञान प्रबोधिनींनी फार मोठं काम केलेलं आहे. ते हिंदू धर्मातल्या सुधारणेचं काम केलेलं आहे. पण इथेच तर खरी मेख आहे. आमच्याकडे जे एकदा एका व्यक्तीनं सांगितलं त्यात बदल करता येणार नाही, अशा प्रकारची भूमिका. आणि आम्ही जे सांगू तेच खरं, आणि आमच्या व्यतिरिक्त जे आहेत त्यांना एकतर नष्ट तरी केलं गेलं पाहिजे किंवा त्यांना धर्मांतरित करून आमच्याच धर्माचं पाईक केलं गेलं पाहिजे. याच्यातूनच कुठेतरी एक लँड जिहाद निर्माण झाला. आणि त्याच्याचमुळे आज जे 14.5% मुसलमान आहेत ते भारतातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या जागेचे हकदार आहेत. म्हणजे इंडियन एअर फोर्सेस आणि संपूर्ण भारतभर पसरलेलं जगातलं सर्वात मोठं असलेलं रेल्वे नेटवर्क, यांच्याकडे जेवढी जागा आहे त्याच्यापेक्षा अंगुली मात्र कमी जागा या वक्फ बोर्डाकडे. म्हणजे 14% लोकांनी भारतातली 80% भूमी गिळून टाकली असं आम्ही म्हणायचं का? मग हे जर असेल तर मग असं सुंदर वक्फ बोर्ड की ज्याच्यामध्ये मशिदींचा रखरखाव केला जावा, समाजासाठी कामं केली जावी, त्यांच्यातली रिलिजियस कामं केली जावी, त्यांच्यासाठी शेल्टर होम तयार केली जावी, म्हणजे अनाथालय, वृद्धालय बांधली जावी, अशा प्रकारची रचना जर असेल तर त्यांच्याकडे एवढी प्रचंड संपत्ती आणि त्या संपत्तीतली अशी ही विलक्षण वाढ ही झाली कुठून? हा जर प्रश्न मुस्लिम धर्मियांना पडत नसेल तर तो त्यांना पडण्याकरता म्हणून भाग पाडलं जाईल. त्यांना त्याची जाणीव करून दिली जाईल की ही तुमच्यातली एक शोषण व्यवस्था आहे. जशी ट्रिपल तलाक ही शोषण व्यवस्था होती, त्या ट्रिपल तलाकच्या विरोधात आपल्याकडे खूप मोठा लढा मुस्लिम महिलांनी दिला. मग पोडगीचा खटला असेल त्याच्या विरुद्ध त्यांनी मोठा लढा दिला आणि मग सुप्रीम कोर्टाने हे सगळं अयोग्य ठरवत त्याला भारतीय संविधानाशी सुसंगत अशा प्रकारचा निकाल दिला. तसाच तो आता लढा हा आपल्याला वक्फ बोर्डाच्या बाबतीत लढावा लागणार आहे. किंवा ही लढाई मुसलमानांच्या विरोधातली नाही, ही लढाई हिंदू धार्जिणी नाही. याकडे हिंदू आणि मुसलमान असं न बघता संविधानाच्या कलमांची अंमलबजावणी समन्यायी स्वरूपाने संपूर्ण भारतामध्ये होते की नाही हे बघण्याचा हा लढा आहे. या दृष्टिकोनातून मी त्याकडे पाहतोय. सर, तुम्ही अत्यंत गंभीर विधान करताय की बाबा हा हिंदू मुस्लिम असा जर नाही तर मग काँग्रेस विरोध का करताय? ओवेसी सारख्या नेत्यांकडून वाटेल ते आरोप का होत आहेत? आता ओवेसींनी पण विरोध केलाय आणि सुप्रिया पवारांसारख्या खासदारांनी पण याला विरोध केलाय. आता त्यातले प्रत्येक जण त्यातल्या सुधारणांना यातले प्रत्येक जण त्या समाजाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय यावर मी वेगळं भाष्य करायची गरज नाही. परंतु संविधानाचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, कोणत्याही समुदायाकडे
कोणत्याही राजकीय पक्षांनी व्होट बँक म्हणून पाहता कामा नये. कारण अशा व्होट बँकेच्या अनुयायातून ज्या प्रकारचे तुम्ही घातक प्रथा, पायंडे आणि कायदे कराल त्याने अंतिमतः समाजाचे वस्त्र विश्विषित होईल, भारत खिळखिळा होईल, समाजाची प्रगती थांबेल आणि त्या समाजापासून दुसरा समाज स्वतःला वेगळा मानला गेल्यामुळे त्या दोघांमधले संघर्ष तीव्र होतील. त्या सगळ्यांना समान पातळीवर आणण्याकरता, समान तत्वांवर आणण्याकरता जी काही विसंगती असेल, मग ती उद्या हिंदू धर्मात जरी असेल, शीख धर्मात जरी असेल, तरी ती दूर केली गेली पाहिजे. आमच्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा अशा प्रथा आलेल्या होत्या स्वप्नीलराव. आमच्याकडे केशवापन होतं, पतीच्या निधनानंतर सती जाणं होतं. हे सगळं आमच्याकडे कालाच्या स्वरूपामध्ये बदललं गेलं. स्त्रियांना देवळात जाऊन पूजेचा अधिकार फार क्वचित दिला जात होता. जरी एकीकडे देवीचे देऊळ असलं तरी पूजा करायचा अधिकार फक्त पुरुषांना होता. परंतु आज तसं राहिलेलं नाहीये. पूजा करायचा अधिकार मंदिर ह्यात बांधून याच बदलांची नांदी घडवली. विठ्ठलरामजी शिंदे असतील, त्याच्यानंतर कर्वे असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, सावरकर असतील, या सुधारकांची एक फार मोठी परंपरा महाराष्ट्राला आणि पर्यायी देशाला लाभलेली आहे. परंतु आम्ही आमच्या समाजाकडे व्होट बँक म्हणून बघणार अशा मर्यादित दृष्टिकोनातून जे बघतात ते अंतिमतः त्या धर्माचं प्रचंड मोठं नुकसान करत असतात, त्याला मागास ठेवत असतात. आणि ही एकाधिकारशाही आता चालू देता येणार नाही. थोडासा याला उपप्रश्न एक सुचतोय, तो म्हणजे तुम्ही इतक्या समाज सुधारकांची नावं घेतली, काही मुस्लिम समाज सुधारकांची नावं घ्या की. 100% आत्ताच्या तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारणांसाठी प्रयत्न झालेले आहेत. असं काही समजायचं कारण नाही आहे की मुस्लिम समाजातले सगळेच जण समाजाला ही मंडळी वक्फ बोर्डाच्या संदर्भात पुढे काय येत नाहीयेत. ती मंडळी पुढे येत आहेत, त्यांचे आवाज दाबले जातात. त्यापेक्षा ती झुंडशाही येते ना, ती झुंडशाही, आणि हे काही फक्त मुस्लिम धर्मात होत नाही, हे अनेक धर्मात होऊ शकतं, त्याचाही विरोध केला गेला पाहिजे. त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये त्यातल्या ज्या हलाला जी प्रकरण जे होतं, मला आता नाव आठवत नाही आहेत, त्यांची मी मुलाखत केली होती, त्यांचं नुकतंच निधन झालं, पुण्यामध्ये राहायचे, त्यांना पद्मश्री पण नंतर पुढे मिळाली होती. मला आता नाव तोंडावर आहे, सय्यद म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांनी खूप मोठा लढा दिलेला होता. दलवाईंनी लढा आपल्याकडे खूप मोठा दिलेला आहे. पण माझा सांगण्याचा विचारण्याचा हेतू एवढाच आहे की अशा मंडळींनी पुढे येऊन वक्फ बोर्डाच्या संदर्भात ठोस भूमिका मांडणं गरजेचं नाही का? समाजातली काही मंडळी पुढे येतात, पण त्यांचे आवाज हे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशा सुधारणांना विरोध करणारे आवाज मात्र प्रखरपणे माध्यम पोहोचवत आहेत, हे दुर्दैव आहे. माझी तर तुमच्यासारख्या राष्ट्रवादी विचारांच्या एका चॅनलला विनंती राहील की जसे तुम्ही राष्ट्रवादी विचारांच्या आमच्यासारख्या पत्रकारांचे इंटरव्ह्यू करताय, तसेच राष्ट्रवादी विचार असणाऱ्या मुस्लिम विचारवंतांचेही इंटरव्ह्यू करा. या संदर्भात तुमच्या बाजूने बोलतील, या कायद्यात जे बदल करायचे आहेत त्या बाजूने बोलतील, आणि बदल काही त्या समाजाच्या विरोधात नाही आहेत. मला तुम्ही सांगा, 40 सुधारणा सुचवलेल्या आहेत, त्यातल्या 4-5 मोठ्या सुधारणांविषयी आक्षेप आहेत, आणि वेळेअभावी आपण त्या 3-4 सुधारणा बघूया. काय आहे सुधारणा? एक, या संपूर्ण गव्हर्नन्स मध्ये, एक ऑपरेशन्स मध्ये एक प्रकारचा इन्क्लुझिव्हनेस असला पाहिजे, सर्वसमावेशकता असली पाहिजे. या सूत्राला विरोध असायचं कारण काय आहे? काही विरोध असायचं कारण नाहीये. त्याच्यानंतर तुमची एकदा प्रॉपर्टी आहे तरी किती, त्याचं व्हेरिफिकेशन व्हायला नको, त्याचं रजिस्ट्रेशन व्हायला नको. आज त्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट आहे, ठीक आहे, कायद्यात जे काही असेल त्याच्यामध्ये काही यायचं काही कारण नाहीये. परंतु कलेक्टरकडे त्या जिल्ह्याच्या वक्फ बोर्डाच्या जमिनीची एकदा मोजदाद तरी होऊन दे. दर 2-5 वर्षांनी तुमच्या जमिनी इतक्या प्रचंड मोठ्या वेगानं वाढतायत. एकीकडे तुम्ही म्हणता आमच्यातला 90-95% समाज मागास आहे. जो मागास आहे त्याला 2 वेळच्या खायची मोताद आहे. मग 2 वेळच्या खायची मोताद ज्या समाजात आहे त्या समाजाला श्रीमंत माणसं इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात देणग्या देत आहेत की ज्या देणग्या भारतीय रेल्वेच्या जागेच्या तुलनात्मकरित्या कंपॅरेटिव्हली इतक्या मोठ्या येतात. हे गौड बंगाल एकदा उघडलं गेलंच पाहिजे. दुसरं गोष्ट,
नथिंग इज बियॉन्ड सुप्रीम कोर्ट अँड पार्लमेंट ऑफ द नेशन. बरोबर. हा कायदा बदलता येणार नाही अशा स्वरूपाची जी काही अरेरावी मस्ती आणि एक काही लागमूल चालन केलेलं आहे तिथं खरी मेख आहे. सो दॅट कॅन बी चॅलेंज, इट कॅन बी चेंज. ही जर सुधारणा कोणी सुचवली तर त्यात काय चूक आहे मला सांगा. त्यात काहीही चूक नाहीये. एक मुळात वक्फ बोर्ड कशासाठी आलं तर अशा लोकांनी दिलेल्या ज्या देणग्या आहेत त्या देणग्यातून मग त्या जागा असतील पैसे काय जे असेल ते त्यातून जी प्रॉपर्टी असेल त्याचं मॉस्क असेल काही मशिदी असतील दर्गे त्याचं रखरखाव जो आहे त्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था पाहणं याच्याकरता वक्फ बोर्ड अस्तित्वात आलं. परंतु आज त्यांचं कार्य बघता स्वतःच्या प्रॉपर्टी राखवण्याच्या ऐवजी दुसऱ्यांच्या म्हणजेच दुसऱ्या धर्मियांच्या प्रॉपर्टी आपल्याकडे कशा येतील हे कायद्यातल्या या विचित्र तरतुदींचा फायदा घेऊन करण्याचं जे षडयंत्र याच्या मागून निर्माण होतं त्या धर्मांध शक्तींना चाप लागणं गरजेचं आहे. म्हणून या सुधारणा या एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शक तत्व या देशाच्या गव्हर्नन्ससाठी जी घालून दिलेली आहेत त्याला मोठा सलाम आहे असं माझं मत आहे. सर, आंबेडकरांच्या संविधानानुसार या गोष्टी जर घडतायत आणि जर याला विरोध होतोय तर हा संविधानाला विरोध नाही का? मग 100% तुमचा निष्कर्ष बरोबर आहे की एक प्रकारे या सुधारणांना विरोध म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संविधानातल्या तरतुदींना संविधानालाच विरोध आहे. 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांना विरोध आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, थोडक्यात म्हणजे हा विषय बराच गहन आणि मोठा आहे, पण अगदी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की याचं भविष्य काय दिसतंय तुम्हाला? संसदेत जरी समजा हा पारित झाला नाही झाला वाद झाला पण हे पुढे रस्त्यावर काय घडणार आहे? या गोष्टी या पुढे काय होणार? या 5 राज्यांमध्ये निवडणुका आहेत तेव्हा याच्यासारखा ज्याला काय म्हणू आपण ध्रुवीकरण करू शकणारा दुसरा मुद्दा तो कुठला? त्यामुळे त्यावरून वातावरण पेटवलं जाईल, त्यावरून चिघळवलं जाईल आणि सतत एका मुस्लिम नेत्यांनी तर सांगितलंच आहे की बाजूच्या देशात काय झालं बघा, त्या पंतप्रधानाला त्यांच्या निवासस्थानाला कसा घेराव घालण्यात आला, तसा प्रयत्न आपल्याकडे 26 जानेवारीला किसान आंदोलनाच्या माध्यमातून झालेलाच आहे. त्याची आठवण वारंवार करून दिली जाते. आणि बाजूच्या देशातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात झालं काय? विद्यार्थ्यांच्या मागण्या आरक्षणाच्या विरोधात होत्या, त्या संदर्भातल्या होत्या आणि विद्यार्थ्यांनी केलं काय तर आपल्याच पंतप्रधानाची जिच्याशी तुमचा किती विरोध असेल पण तिची अंतर्वस्त्र जाहीररित्या आंतरराष्ट्रीय मीडिया समोर दाखवायची ही कुठली आली संस्कृती? हा कुठला आला विरोध? मला सांगा. प्रकार आहे तो. स्वप्नीलजी, वारंवार याची आठवण काँग्रेसचे नेते का करून देत आहेत? त्यांना काय सुचवायचंय? भारतात आम्ही हे असं करणार आहोत? इज दिस ही अशी अनागोंदी, हा असा अनाचार म्हणजेच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही असं तुम्हाला म्हणायचंय? त्यामुळे या निवडणुकांचं वातावरण लक्षात घेता यावर देशहिताची भूमिका घेतली जाईल अशी अपेक्षा बाळगणंच जरा जास्त आहे असं माझं मत आहे. सुधारणाचे लढे सोपे नसतात स्वप्नीलजी. बरोबर 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 सर. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, आंबेडकर असतील, कर्वे असतील, टिळक आगरकर असतील, या सगळ्यांना सुधारणा करताना प्रखर समाज विरोधाला तोंड द्यावं लागलं. अगदी हिंदू धर्मातही द्यावं लागलं. राजा राम मोहन रॉय यांनी ज्या वेळेला सतीचा कायदा मोडून काढण्याच्या संदर्भात पावलं उचलली तेव्हा आपल्या धर्मातल्या अतिशय कर्मठ अशा लोकांनी त्यांनाही विरोध केला, परंतु ते बदललं गेलं. लक्षात ठेवा, समाजाने ते स्वीकारलं. मुस्लिम समाजाने उदारता दाखवून हे जे चुकीचं चाललेलं आहे ते बंद करायला पावलं आणि आपल्या नेतृत्वाला भाग पाडलं पाहिजे आणि आपणही बदलू शकतो हा मेसेज संपूर्ण जगात आज द्यायची एक सुवर्ण संधी त्यांच्याकडे आहे. आणि या निमित्ताने सर, हिंदुस्तान पोस्ट आपण अशा सुधारणावादी मुस्लिमांना नक्की स्थान देऊ आणि त्यांचे विचार मांडायला हे व्यासपीठ कायम मुक्त आहे, अवेलेबल आहे. आम्ही तयार आहोत. हे लक्षात घेऊन आपण यापुढे मुलाखत घेऊ त्यांची आणि त्यांचे विचार मांडायला नक्कीच सहाय्य करू.
खूप खूप धन्यवाद उदयजी. हा विषय न संपणार आहे. आपण पुढचा याच्याशी संबंधित अनेक विषय पुन्हा घेता येणार आहेत. आपण पुन्हा भेटणारच आहोत. तर तत्पूर्वी आत्ता थांबतो आहोत, पण ह्या विषयाच्या संबंधित पुन्हा नक्की भेटूया. खूप खूप धन्यवाद. आभार.